नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तुम्हालाच आजचा म्हणजेच 20 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इथे डॉक्टर मॅडम म्हणत असतात, "वास्तविक ही पोलीस केस आहे, पण तरीही आम्ही" तोपर्यंत तिथले एकटा माणूस म्हणतो, "ओ बाई, कायदे कसले शिकवताय तुम्ही?" असं म्हणून ओरडतो आणि म्हणतो, "माणूस मेलोय आमचा." आणि मग पल्स लागत नाही तसं जेव्हा कालच्या भागामध्ये सुलू सांगते वैदेहीला आणि वैदेही तेव्हा सगळं चेक करत असते, तपासत असते त्या पेशंटला आणि ती एकदम म्हणते, की आय एम सॉरी. आणि प्रेक्षकांनो, त्यातला एकटा माणूस म्हणतो, "मेला नाही, मारलाय. हिने मारलंय माझ्या दादाला." असं म्हणत वैदेहीवरच आरोप करतोय तो. आणि मग पोलीस केस झालीच पाहिजे यांच्यावर. तर वैदेही म्हणते, "अहो दादा, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केलेत. उपकार नाहीत केलेत तुम्ही आमच्यावर." असं त्यातला माणूस बोलतो आणि म्हणतो, "म्हणे प्रामाणिकपणे प्रयत्न केले असते ना, तर माझा दादा मेला नसता. अरे, बोगस डॉक्टर आहे आणि ही असं लोकांचे जीव घेतलाय हिने." असं म्हणत ना इकडे सगळे बडबडत असतात. तर सुलू म्हणते, "1 मिनिट, पेशंटची कंडिशन आधीच खूप क्रिटिकल होती. तुम्ही असं बोलू नाही शकत डॉक्टरना." तर "ए पोरी, अख्खं गाव जमलंय आमचा. आम्ही काय करू शकतो आणि काय करू नाही हे कळेल तुम्हाला. ए फोडा रे यांचं हॉस्पिटल." असं म्हणत ना सगळ्या जमावातला एकटा माणूस म्हणतो आणि जवळ ना सगळेजण आता मारामारी करायला लागतात. हॉस्पिटल तोडफोडी करायला लागतात. "मॅडम, पोलिसांना फोन लावा." असं म्हणत तिथे सुलू भुतकर मॅडमना म्हणते. भुतकर मॅडम एकच लूक देतात, वैदेहीकडे बघतात आणि मग जातात. तर सुलू म्हणते, "वैदू, हे प्रकरण आपल्या हाताबाहेरचा. त्यांची माणसं इली आहेत बाहेर. आपण इथून निघून जाऊया चल." तर वैदेही म्हणते, "नाही नाही सुलेखा, बाहेर बाकीचे पेशंट्स आहेत आणि ते आपल्या विश्वासावर थांबलेले आहेत तिथे. त्यांना वाऱ्यावर सोडून मी नाही जाऊ शकत." असं वैदेही ठामपणे इथे सुलूला सांगते. आता प्रेक्षकांनो पुढे काय घडणार? सुलू थांबवू म्हणजे वैदेहीला बाहेर काढू शकेल का त्याच्यातून? का अजून काहीतरी मोठं बघायला मिळणार आहे? ते एपिसोडच्या शेवटपर्यंत कळेल तुम्हाला. तर सूर्या इकडे गाडी घेऊन ना त्या पुलावरून येत असतो आणि त्याचा काय चाललंय माहिती नाही, पण त्याला एके ठिकाणी ना वैदेही त्या मासळींच्या वेशामध्ये म्हणजे कोळीणीच्या वेशामध्ये ना बसलेली दिसतीये आणि ती अशी एकदम बघत असते त्याच्याकडे आणि "खरंच तू मला विसरू शकशील का?" असं काहीतरी ती विचारते. वैदेहीकडे बघत राहिलाय तो. भर रस्त्यातच त्याने गाडी थांबवून ठेवलेली आहे. "कितीही प्रयत्न केलेस ना, तरी सुद्धा तू मला विसरू शकणार आहेस का?" असा प्रश्न विचारतीये वैदेही, म्हणजे त्या कोळीच्या वेशातली वैदेही. तर सूर्याना बघून हसतो, वैदेही सुद्धा अशी बघून हसते. सूर्या 2 मिनिटं ब्लँकच झालाय आणि प्रेक्षकांनो तेवढ्यामध्ये काय होतंय बघा, हॉर्न वाजतोय पॉप पॉप करून, म्हणजे पाठीमागून हॉर्न वाजायचा आवाज येतो. तेव्हा त्याला कळतं की आपण रस्त्यात थांबलोय. तर त्यातली एकटी मासेवाली विचारते की "तुला मासे पाहिजेत का?" वगैरे. तर सूर्या मान डोलावतो आणि मग तिकडनं निघून जातोय तो. तर प्रेक्षकांनो, वैदेही ते हॉस्पिटलमध्ये केबिनमधून बाहेर येते तर बघतीये तर काय, तर सगळीकडे इकडे ना तोडफोड चाललेली आहे नुसती. माणसं कॉटवर उड्या काय मारतायत, बेड काय मोडतायत ते कॉट आणि इकडनं-तिकडनं सगळीकडे मारामारी सुरू आहे. तर सूर्या ना तिथेच पुलावर गाडी लावून बसलाय एका ठिकाणी. तर त्याला आठवतंय की "तू पैज जिंकलायस रे, पण माणूस म्हणून तू हरलायस." असं वैदेही त्याला बोललेली असते. आणि "यापुढे मला तुझं तोंडही बघायचं नाही." असं तिनं म्हटलेलं असतं. आणि परत "अरे, मला परत शांतता मिळावी म्हणून मी देवळात आले, तर इथेही तू पण मी माफी मागते, पाया पाडते तुझ्या, पण प्लीज तू माझ्यासमोर येऊ नकोस." असं देवळात सुद्धा तिनं म्हटलेलं असतं, ते आठवतंय. आणि तो एकदम रेस्टलेस झालाय बरं का सूर्या इथे. खूप प्रयत्न करतोय तो अशा की स्वतःला त्या गोष्टीतून बाहेर काढायचा. पण आता तेवढ्यात ना मंग्या आणि नानू दोघं जण धावत-धावत येतायत. "सूर्या, सूर्या, सूर्या!" असं हाका मारत येतायत मंग्या आणि नानू आणि म्हणतायत, "आत्ताच्या आत्ता आरोग्य केंद्रात चल. केंद्रात मोठं राडो झालंय. लोकं पिसाटली आहेत, तोडफोड करतायत आणि डॉक्टर मॅडम पण ठयच असत." असं म्हणून जेव्हा इकडे मंग्या सांगतो तेव्हा सूर्याशेंना डोळे मिटलेले उघडतो बरं का. आणि तो आता विचार करतोय की पुढे जायचंय का नाही जायचंय. पण तो क्षणात म्हणजे जास्त हे करत नाही. तो बसतो गाडीवर, तसाच गाडी चालू करतो. मंग्या आणि नानू तिघं पण गाडीवरनं फास्ट असे एकदम दवाखान्यात जातात. तर दवाखान्यात ना सगळी लोकं कशी जमलेली आहेत बघा. ते भरपूर आरडाओरडा करतायत. डॉक्टर मॅडम हात जोडतात, म्हणजे वैदेही हात जोडून उभी आहे. भुतकर मॅडम आहेत. तेवढ्यात एक माणूस घेतो आणि दगडच पाडतो. म्हणजे काचेवर मारतो दगड, काच तिकडे फुटते. जाळपोळ सगळी म्हणजे मशाली घेऊन आहेत पेटत्या हातात. तोपर्यंत सूर्या, मंग्या आणि नानू तिघं पण आलेले आहेत. आता सूर्या तिकडनं ना वाट काढत असा समोर जातोय धावत-धावत. एकदम फास्टमध्ये जातोय तो. त्या बाजूच्या लोकांना ना ढकलतच तो पोहोचतोय. आणि आता प्रेक्षकांनो, सूर्या गेल्यावर प्रकरण चिघळणार की नेमकं काय होणार ते बघूया आपण. कारण सूर्या त्या जमावाकडे बघतो. मंग्या, नानू, सूर्या तिघं जण असे ना ढाल बनून उभे आहेत. वैदेहीचं तेवढ्यात लक्ष जातं सूर्याकडे. तो सूर्या ओरडून म्हणतो, "ए थांबा, गोंधळ करू नका. थांबा, शांत राहावा." आणि मग हात जोडतो आणि म्हणतो, "मी हात जोडते तुमच्या समोर." हे सगळे डॉक्टर आहेत ना,
ते आपल्या विश्वासातले डॉक्टर आहेत म्हणून तो सांगतो. तर ते काका म्हणतात, "ए, ए सगळे हे विश्वासातले तुझ्यासाठी असतील. अरे माझ्या डोळ्यासमोर माझ्या भावाचा जीव घेतलाय पोरीने या." तर "ओ मामा काय बोलताय तुम्ही?" असं सूर्या त्यांना विचारतो आणि म्हणतो, "त्या कसा जीव घेतील? त्या डॉक्टर आहेत." असं म्हणून सांगतो तो आणि म्हणतो, "काही गोष्टी त्यांच्यासुद्धा हातात नसतात. तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. तुम्ही शांत व्हा सगळे." तोपर्यंत एकटा त्यातलाच माणूस म्हणतो जमावातला, "अरे तू भाषणबाजी कसली करतोयस रे? अरे ह्या कोण आहेत? ही कोण लागते तुझी?" असं विचारतो बरं का तो माणूस डायरेक्ट सूर्याला. आणि ह्या प्रश्नानंतर सूर्या वैदेहीकडे बघत राहतो, तर वैदेही पण सूर्याकडे अशी बघत राहते एकदम. ह्या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी त्यांच्याकडे नाहीये. तर तो माणूस म्हणतो, "इथून चालता हो हायसून, नाहीतर तुझा नायनाट करून टाकीन." अशी धमकी देतो बरं का तो माणूस. ते बाकीचे जमावातले पण सुद्धा सगळे सूर्याला म्हणत असतात, "ए इथून चालता हो, चालता हो." तर सूर्या एकदम म्हणतो, "ऐका, ऐका, जरा शांत व्हा, ऐका." असं जरा आता ओरडून बोलतोय म्हणजे, "तुम्हाला हवा तर नायनाट करा माझा, ठीक आहे. हा जो काही राडा चालवलाय ना, तो राडा तुम्ही थांबवा." तर तोपर्यंत त्या जमावातला एक माणूस म्हणतो, "हीच इच्छा आहे ना तुझी? हीच इच्छा आहे ना तुझी? तर मर तुझ्या कर्माने." असं म्हणतो बरं का तो माणूस जो कोणी आहे तो. आणि तो खूपच ॲरोगंट दाखवलाय. सूर्या मात्र हात जोडून परत एकदा विनंती करतो आणि म्हणतो, "हे बघा, मी यांना ओळखतो. अहो, हे डॉक्टर आहेत ना, ते पेशंटसाठी जीव द्यायलाही तयार असतात. ह्यांची काही एक चूक नाहीये ह्या सगळ्यामध्ये आणि त्यामुळे कृपा करून बास आता." असं तो हात जोडून म्हणतो सगळ्यांना. तर हवं तर मी तुमच्या पाया पडतो असं म्हणतो. पण तोपर्यंत तो माणूस म्हणतो, "अरे ह्याला कोणीतरी थांबव रे. ए तुम्ही बघताच काय? ए चला मारा, चालू करा, फोडायला दवाखाना." असं म्हणून ना परत सगळे ते जमावाला उचकवत असतात त्यातले एक जण. सूर्या आपला दोन्ही हात असे धरतो वैदेहीच्या आडवे आणि असा की तो थांबवायचा प्रयत्न करतोय सगळ्यांना. तर तो बाकीचे माणूस ना ऐकत नाहीयेत. ते डायरेक्ट सूर्याला असे ना धरायला जातायत. भुतकर मॅडम सुद्धा की नाही विनवणी करते, की "थांबा, थांबा" म्हणून सांगते. सूर्या पण अगदी जीवाच्या आकांताने त्या माणसांना मारामारी करण्यापासून रोखायचा प्रयत्न करतोय, थांबवायचा प्रयत्न करतोय. पण ती माणसं काही केलं ऐकत नाहीयेत. अगदी सूर्याच्या अंगावर धावून गेलेत. शेवटी सूर्याचाही तोल सुटतो. तो त्या माणसांना ढकलून देतो. पण त्याच्याच अंगावर इथे काठी लागते जोरात आणि तो जे मशाल जी काही आहे ती सुद्धा लागते. एकटा वैदेहीच्या अंगावर धावून जाणार तर वैदेही तिकडनं बाजूला होते. सूर्याला ती हाका मारत असते, की "सूर्या, सूर्या उठ." असं सगळं चालू असतं. तर सूर्या वैदेहीला म्हणजे "बाजूला हो, तुम्ही जावा, तुम्ही जावा." म्हणून सांगत असतो. खरं वैदेही मी नाही जात तिकडनं म्हणून सांगत असते. सुलू सुद्धा वैदेहीला उठवायचा प्रयत्न करते. पण इथे तिला कोणी म्हणजे सगळे असं बाजूला करायला प्रयत्न करतात. खरं वैदेही जात नाही. पण तेवढ्यामध्ये प्रेक्षकांना एक हॉकी स्टिक येते आणि इकडे सूर्याच्या पाठीवर बसते झापकन आणि प्रेक्षकांनो सूर्या आता की नाही ती हॉकी स्टिक अशी परत दुसरी येणारी धरतो. तर एक माणूस ना इथे वैदेहीच्या अंगावर धावून येताना दिसतोय त्याला आणि वैदेही, सुलू आणि तिकडनं तो अंगावर धावून येणारा माणूस. तर शेवटी सूर्या काय करतो, हातातली हॉकी स्टिक अशी बाजूला फिरकवतो रागाने आणि तो माणूस वैदेहीच्या डोक्यात बॉटल फोडणार. तर तेवढ्यातच तो त्या हाताला की नाही इकडे सूर्या असा अडवून धरतो. वैदेही क्षणभरासाठी घाबरते. सगळी मारामारी बघून ना काटा येतोय बरं का अंगावर. प्रेक्षकांनो या सीनमध्ये डायलॉग्स अजिबात नाहीयेत. पण म्युझिक आणि जी काही समोर चित्र दिसतंय ना, त्याच्यावरून असं एकदम भीतीनं काटा येतोय अंगावर आणि तो माणूस बघा कसा वैदेहीच्या डोक्यामध्ये इकडे बॉटल धरून फेकायला असं मारायला आलाय. दारूची काचेची बॉटल आहे ती. पण सूर्या तिथे वेळीच पोहोचल्यामुळे इथे वैदेही वाचलीये त्याच्या तावडीतून आणि तीच बॉटल सूर्या काय करतो त्याच्याच डोक्यामध्ये अशी हाणतो आणि त्याच्यामुळे काय होतं त्या माणसाला ना भरपूर असं लागतं. वैदेहीच्या चेहऱ्यावरचे पण एक्सप्रेशन बघा कसले डेंजर आहे. तशी ती खूप कशी भीतीनं घाबरली आहे. सूर्या परत त्या माणसाला ना मारतो इथे जे बॉटलला मारतो ती मारतो, पण त्याला बुक्क्याने, लाथाने हाणायचा प्रयत्न भरपूर इकडे चालू आहे. "ऐ" करून जोरात ओरडतोय. तर वैदेही त्याला हाक मारून की नाही "सूर्या" म्हणून थांबवते त्याला, की "तू एवढं मारामारी करू नको" म्हणून. पण "ए सूर्या, पण तुला खूप लागलंय" असं ती म्हणते. "मी आलेच" असं म्हणत ती आत जात असते. "ओ मॅडम, हो मॅडम" असं इकडे म्हणतो. पण तिकडे मंग्या भुतकर मॅडमना इकडे प्रोटेक्ट करतोय बरं का तिथे. तो त्यांना सावरून धरतोय भुतकर मॅडमना. पण प्रेक्षकांनो इकडे तिघं सुद्धा प्रयत्न करतायत. नानू सुद्धा आहे, मंग्या सुद्धा आहे. आता सूर्या गेलाय मंग्याच्या मदतीला तिथे. परत एकदा एक माणूस येतो तिकडनं. परत तो सूर्याला इकडे बाजूला करतो. असा सगळा प्रसंग इकडे चाललाय. मंग्या तर जीवाच्या आकांताने म्हणजे ताकद आहे तेवढी सगळी वापरताय तिथे. पण ती माणसं काही केल्या इकडे ऐकतच नाहीयेत. खूप मारामारी आणि खूप राडा, खूप गोंधळ. जे काही बोर्ड्स वगैरे लावलेत ते सगळे फाडून टाकलेले आहेत. लाईटचा बोर्ड वगैरे टाकलेला आहे. मंग्या आणि नानूला
इकडे सूर्या बाजूला करतो, पण तोपर्यंत त्याच्याच पाठीमध्ये एक जोराची हॉकी स्टिक बसते परत इथे. परत तो त्या माणसाला जोरात मारतो, जो मगासपासून इकडे दंगा करत असतो ना, बोलत असतो त्याला. आणि त्याला तर अक्षरशः की नाही असं वरती ठेचतो, म्हणजे त्या पिलरला जाऊन आपटतो वगैरे. अशी सगळी परिस्थिती इथे मारामारी डेंजर अवस्थेमध्ये चालली. आणि तोपर्यंत इकडे थांबायची काय गरज नाही. हात सोड माझा, हे 2 शब्द इकडे ऐकायला येतात. कोण आले प्रेक्षकांनो, कळलं असेलच तुम्हाला. तर वरदचा आवाज पडतोय ते सूर्याच्या कानावर आणि वैदेहीचा सुद्धा आवाज पडतोय की हात सोड माझा, असं वैदेही म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इकडे सूर्या त्या माणसाला मारायचं सोडतो आणि आता वैदेहीला कोण धरायला गेलंय म्हणून तो धावत धावत जातोय. बघतोय तर इकडे ना वरद वैदेहीला हाताला धरून ना जोर जोरात बाहेर आणण्याचा प्रयत्न करते. इकडे खूप जोरात वैदेहीला ओढत आणत असते. वैदेही वरद वरद म्हणून ओरडत असते. पण प्रेक्षकांनो, तेवढ्यामध्ये नाही, ते वरदच्या पाठीमागे एक धाटकन लाथ बसते. आणि ती कुणी मारली तुम्हाला कळलं असेलच. तर हा सूर्या जातो आणि लाथ मारतो इथे वरदला आणि वरद ना पडतो असा पुढे तोंडावर. वैदेही 2 मिनिटासाठी बघते. तर सूर्या इकडे म्हणतो, यांना हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? तर वैदेही आता सूर्याकडे बघतीये आणि वरद सुद्धा उठतोय. आता आता प्रेक्षकांनो, खरी मजा इथून पुढे. तुम्ही एपिसोड चुकवू नका, शेवटपर्यंत बघा, कारण सत्य उघडकीस येणार आहे आता. आणि ते काय सत्य आहे ते कळेलच तुम्हाला, त्याच्यासाठी शेवटपर्यंत बघत राहा. तर आता वरद सूर्याकडे बघत ना असं खुनशी हसतोय आणि वरद उठत म्हणतो, सूर्या वरदला बघून म्हणतो, तू? कारण त्याला कळत नसतं की कोणी तरी वैदेहीला हात लावलाय ते, कारण त्याची पाठ असते ना. तोपर्यंत वरद म्हणतो, इलो तांडेलांच्या वंशाचो दिवो इलो, असं म्हणत वरद उठून उभा राहिलाय. आणि वरद आता सूर्याला भिडणार, मारामारी दोघं करायला जातात बरं का इथे. आणि सूर्याला वरदने धरलंय, वरद सूर्याला मारतोय, अशी सगळी दोघांची मारामारी चालली आहे. वरद म्हणतो, काय रे, मागून कसला वार करतस तू? असं म्हणून ओरडतो तो. वैदेही म्हणत असते, सूर्या थांब. आणि मग तिथे सूर्या म्हणतो, मॅडम मला थांबू नका. आता बघा प्रेक्षकांना, तोपर्यंत पोलीस बिलीस आलेले आहेत, तिकडे सगळं चालू आहे पोलिसांचं. तिथे सूर्या म्हणतो, मॅडम हा कोण आहे तुम्हाला माहिती नाहीये. हा जो काही राडा झालाय ना, याचा सुद्धा हात असू शकतो. तर इकडे वरद म्हणतो, मी काय तांडेल वाटलो? गुंडगिरी ना तुमच्या रक्तात असा, असं म्हणतो. आणि आमच्या नाही, असं सांगतो बरं का पुढे वरद. आणि आता प्रेक्षकांना वरद म्हणतो, आम्ही ना राजकारणी माणसं आहोत, व्हाईट कॉलर. तर लगेच सूर्या म्हणतो, होय? तर वरद म्हणतो, तुमच्यापासून ना जनतेला मी प्रोटेक्ट करतो, प्रोटेक्ट. तर सूर्या म्हणतो, तुला प्रोटेक्शनची गरज आहे, तू काय प्रोटेक्ट करणार, असं म्हणत त्याची खेचत असतो. आणि ये ये तुला प्रोटेक्ट करतो ये, असं म्हणत परत दोघं इथे मारामारी चालू करतात बरं का प्रेक्षकांनो. हमरी तुमरीवर येत आहेत. तर आता वैदेही तिकडनं ओरडते आणि म्हणते, सूर्या थांब, सूर्या थांब, तो माझ्या आत्तेचा मुलगा आहे, असं ओरडून म्हणते बरं का वैदेही ते. आणि मग सूर्याची जी काही रिॲक्शन आहे ना वैदेहीकडे बघून, प्रेक्षकांनो, सूर्याच्या कानात असं काहीतरी ओतल्यासारखं त्याला वाटतं, ऐकायला येतंय परत परत. आणि वैदेहीना अशी परत एकदा म्हणते की तो माझ्या आत्तेचा मुलगा आहे. आणि आता वरद बघा सूर्याकडे कसा की नाही बघतोय. तर सूर्याला समजत नाही हे काय गोडबंगाल आहे ते नेमकं. पण प्रेक्षकांनो, आता बघा हा, म्हणजे तुम्ही वैदेही, असं इकडे सूर्या विचारत असतो, वैदेही. तोपर्यंत वरद बोलतो, देसाई. आणि हे ऐकून ना मंग्या नानू तर हादरतायतच, पण सूर्या पण डबल हादरतोय बरं का प्रेक्षकांनो. कारण आता वरद काय करतो, वैदेहीचं पूर्ण नाव सांगतो, वैदेही सदानंद देसाई, असं एकदम दाबात सांगतो बरं का नाव तो. आणि मग प्रेक्षकांनो, आता सूर्याला की नाही खरंच अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे बरं का. इथे मंग्या आणि नानू तर डोक्यावर हात लावून बसलेत. कारण ते सूर्याला आठवत असतं की तो कसा बोलत असतो ते, कारण त्याने एकदा म्हटलेलं असतं, ते देसाई आहेत ना देसाई, ते जा इथून हल्लेले आहेत, असं तो म्हणालेला असतो मध्ये. म्हणजे डोक्याने जरासे हल्लेले आहेत असं तो सांगत असतो. तर वैदेही त्याला विचारत असते, तुला माहितीये का मी कोण आहे ते वगैरे. आणि मग त्याला पण आठवतं की अरे माझी लेक इथं नोकरीला असा, म्हणून मी वाईस तुला चहा घेऊन जा म्हणून सांगत असतो, असं सकाळी त्यांनी बाबांनी म्हटलेलं असतं ते आठवतंय. तोपर्यंत बयोची धमकी सुद्धा त्याला आठवतीये की आज आई हणमाईक साक्षी ठेवून अख्ख्या गावासमोर वत्सला तांडेल शपथ घेते की देसाई यांच्या कुळाचं सगळ्यांचा नायनाट करू, त्यांच्या 13व्याचं जेवण जेवत नाही ना तोवर हाई हणमाईची ओटी ही वत्सला तांडेल भरणार नाही, ही शपथ घेतलेली असते ते आठवते. तर तांडेलांची प्रत्येक पिढी ह्या वैर जपणार हे पण सांगते ते आठवतंय. वच्छी तांडेल जीव द्यायला आणि घ्यायला मागे पुढे बघत नाही. आणि एक दिवस या पुतळ्याच्या जागी तू असशील आणि हे काढतू जे काही आहे तुझ्या आर पार जाईल, असं सगळं प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरनं क्षणभरासाठी निघून गेलेत बरं का. अगदी सगळे ए टू झेड प्रसंग, वैराचे, परत बयो आत्याला कसं म्हणत असते त्याचे. तर आता वरद म्हणत असतो, त्यामुळे यापुढे हिच्या आसपास जरी दिसलास ना तर
तर ह्या तुझ्या या तंगड्या आहेत. तर वैदेही ओरडून म्हणत असते, "वरद." तर वरद ना तिला करून गप्प बसवतो वैदेहीला आणि म्हणतो, "ह्या तुझ्या तंगड्या आहेत ना तोडून गावच्या वेशीवर टांगेन." असं वरदने धमकी दिली बरं का सूर्याला आणि म्हणते, "कळलं?" आणि सूर्याला असं ढकलतो वरद तिथेच आणि मग तिकडनं प्रेक्षकांनो वैदेहीला म्हणजे वैदेही सूर्याकडे बघेपर्यंत वैदेहीचा हात धरतो जोरात हातात आणि तिकडनं जवळ ओढतच घेऊन जातोय अक्षरशः सूर्याच्या डोळ्यासमोरनं वैदेहीला वरद घेऊन जातोय प्रेक्षकांनो. पण इकडे वरदच्या डोक्यात मात्र सारखे तेच शब्द घुमतायत, की "तुला माहितीये का मी कोण आहे?" ते असं वैदेहीनं त्याला विचारलेलं असतं. त्याचबरोबर इथे परत हे सगळे प्रसंग आठवतायत, की वैदेहीनं त्याला विचारलं असतं, "तुला माहितीये का मी कोण आहे ते?" परत बयोचे जे काही डायलॉग्स होते ते आठवतायत, की देसायांच्या कुळातल्या सगळ्यांचा नाईन आउट करून त्यांच्या 13व्याचं जेवणार नाही तोपर्यंत वच्ची बयो ही ओटी भरणार नाही देवीची आणि हे सगळे प्रसंग ना घडलेले त्याला सारखे 30 वाक्य आठवतायत. तो असा कोशात गेल्यासारखा झालाय बरं का. आणि वरद तर इकडे वैदेहीला तरा ओढून घेऊन जातोय आणि वैदेही गेल्यानंतर सूर्याना असा गुडघ्यावर बसतोय बरं का झापकन. काय होणार ह्या वैदेही आणि सूर्याच्या लव्ह स्टोरीचं? या त्यांच्यातल्या वैरामुळे त्यांची लव्ह स्टोरी पुढे जाणार, नाही जाणार, नेमकं काय होणार? वैदेही, देसाई असं म्हणत ना सूर्या इकडे बसून राहतोय. परत गाडीवर जे होते टपरीवर बसलेले आहेत तिघं पण तेव्हा सुद्धा त्याला सारखे तेच आठवतंय, की सूर्याला तो थांबवत असतो. वैदेही थांबवत असते सूर्याला, "तो माझ्या आत्याचा मुलगा आहे" असं म्हणून सांगते. तर वैदेही देसाई असं जे नाव वरदने घेतलेलं असतं ते त्याला आठवतंय. परत बयोनं इथे म्हटलेलं ते सगळं आठवतंय. असे सगळे प्रसंग त्याला सारखे आठवतायत. तोपर्यंत त्याच्या हाताला लागलेली जखम सुद्धा तो अशी ना एकदम डोळ्यावर इथे डोकं धरतो आणि त्याला पण आठवतं, की कसं त्याने म्हटलं असतं, "ते देसाई आहेत ना देसाई, ते जरा डोक्यावरून पडलेले आहेत, इथनं ढिले आहेत." तर सदाभाऊ म्हणत असतात, की "माझी मुलगी दवाखान्यात डॉक्टर आहे, मी तुला चहा घेऊन जा, तू इकडे" म्हणालेले असतात. ते सगळं आठवतं इथे प्रसंग आणि तो ना असा सैरभैर झालाय सूर्या. आणि प्रेक्षकांना तो ना एकदम उठतो रागाने काहीतरी ठरवून मनाशी आणि तिथे ना टपरीवर ना कशात तरी ते हात घालतो जोरात आणि मिरच्या आहेत बहुतेक त्या तर त्या मिरच्या अशा त्या हातात चोळतो. तर मंग्या आणि नानू म्हणतात, "सूर्या तू खुळावलायस का? अरे काय करतोयस तू सूर्या?" तर सूर्या ना रडतोय अक्षरशः धाय मोकलून आणि खरंच वाईट वाटतंय त्याच्या ह्या अवस्थेकडे बघून. मंग्या आणि नानू पण ना असं समजावायचा प्रयत्न करतायत पण त्यांना पण काही सुचत नाहीये. तर सूर्या त्यांना म्हणतो, "माका कसं कळलं नाही? अरे समोर होतं सगळं. अरे त्या देसाई आहेत, त्या देसाई आहेत असं तो सारखं म्हणतो आणि त्या देसाई आहेत आणि मग ना एकदम त्याची चिडचिड होतीये, खूप रागावतोय त्याचा स्वतःचा. तर मंग्या आणि नानू ना "अरे शांत हो, शांत" असं म्हणत असतात त्याला. तर सूर्या ना खूप जोरात असा रडतोय इथे प्रेक्षकांनो आणि बघा हा म्हणजे अशी त्याची अवस्थाच कशी फार विचित्र झाली आता त्याला शांत करून बसवलंय बरं का. तर मंग्या म्हणतोय, "सूर्या तू माझं ऐक. त्या डॉक्टर मॅडमचा विषय कायमचा बंद करून टाका. त्यांना त्या विषयाला टाळं लावा आणि तो फेकून दे टाळा तिकडे. पहिल्यांदा मला ह्याचं बोलणं पटलंय असं तिकडे मंग्या पण म्हणतो, नानू पण म्हणतो आणि म्हणतो, "ए सूर्या हे बघ ऐक, हे बघ त्या बाहेर त्या पोलीस बयो कळलं ना, की देसाईंच्या पोरगी आहे तिला कळलं ना, तर तिचा तर जीव घेईलच पहिला बयो आणि आपला सुद्धा की नाही म्हणजे सुपडा साफ करून टाकेल." तर इकडे सूर्या म्हणतो, "अरे करू देत माझं प्रेम आहे रे त्यांच्यावर." तर इकडे मंग्या म्हणतो, "अरे आमका माहित नाहीये का ते तुझं प्रेम आहे ते त्यांच्यावर." तर डोसक्यात जात नाहीये ना पण तुमच्या असं इकडे सूर्या चिडून बोलतोय बरं का. तुम्ही काय सांगताय असं म्हणतोय. तर आता ह्या नात्याला काय एक भविष्य उरलं नाहीये. अरे त्या नलेच्या म्हणजेच वैदेहीच्या आत्याच्या पुतळ्यावर रोज गोळ्या मारायची प्रॅक्टिस करता बायो आणि त्याच घरातली सून कशी करू देईल ती? कशी सून करून घेईल? हे बघ हे सूर्या, हे बघ या गावात ना अशी अँटिक प्रकरणं खूप आहेत आणि तुझं आहे ना त्याहून डेंजर आहे. तुका काय वाटता हा सगळा मॅटर त्या भावकीच्या मॅटरमध्ये बसलं मीटिंगमध्ये बसला की सॉल्व्ह होईल? तर होय सूर्या, होय नानू एकदम बरोबर बोलता असं मंग्या म्हणतोय आणि तुका आमच्या मैत्रीची शपथ हा, डॉक्टर मॅडमना कायमचा विसरून टाक तू असं दोघं जण सांगत असतात आणि शपथा-बिप्ता राहू दे तिकडे मी कुणाक विसरत नसतो असं सूर्या ठामपणे सांगतोय. अरे काय ह्याचा चाललंय असं दोघांचं रिएक्शन चालली आहे मंग्या आणि नानूची. तर सूर्या आता काय म्हणतोय प्रेक्षकांनो पुढे, की अरे त्या 25 वर्षापूर्वीचं प्रकरण याचा ते काय माका माहिती पण नाही का प्रकरण आहे ते. मी काय विचार करतोय त्याचा एवढा असं सूर्या विचारतो आणि म्हणतो, "त्या काय नाही मी ना चला म्हणतोय तो आता इथून. मी ना बायोला आज विचारताच की नेमकं काय प्रकरण आहे 25 वर्षांपूर्वीचं, हे वैर काय आहे हे मी विचारतोच असं म्हणून सूर्या सांगत असतो. तर मंग्या आणि नानू दोघं जण म्हणत असतात, "अरे नको जाऊस. अरे सगळा अनर्थ होईल. तुम्ही नको जाऊ. तू खुळावलायस का?" असं सगळं "अरे असं काय करतोयस?" असं दोघांचं चाललंय. तर त्या दोघांचं काहीही ऐकत नाही प्रेक्षकांनो. सूर्या इकडनं गाडी 80च्या स्पीडनं पळवत ना
जातोय. आता खरंच सूर्या बयोला विचारेल का, की हे देसायांचं आणि तांडेलांचं वैर काय आहे ते? बयो कशी रिॲक्ट करेल हे बघत राहूया आपण. तोपर्यंत बाबा इकडे वैदेहीला समजावतायत आणि म्हणतायत, "वैदू, बाळा तुका काही झालं नाही ना?" वैदेही कंटिन्युअस रडतीये. बाबा म्हणतात, "वैदू आमच्याशी मनमोकळेपणाने बोल गं तू. तू जर मन मोकळं केलं नाहीस, तर कसं कळेल आम्हाला?" तर आत्या म्हणते, "वैदू तुझी आई असती ना, तर मन मोकळं केलं असतंस गं तू तिच्याजवळ. माका माहिती हा मी तुझ्या आईची जागा तर नाही घेऊ शकत गं. पण तू तुझो त्रास जो काही आहे कमी करायचा प्रयत्न करू शकते ना गं मी?" असं विचारते आत्या. तर वैदेही ना आत्याला मिठी मारते आणि "आत्ते" म्हणत रडतीये बरं का प्रेक्षकांनो. आणि म्हणते, "त्या पेशंटला वाचवायचे मी पूर्ण प्रयत्न केले अगं, पण मी नाही वाचवू शकले त्या पेशंटला. अजून काय करायला हवं होतं सांग ना गं तू. खूप घाबरले हो मी बाबा," असं म्हणते वैदेही. आणि ना बाबा पण वैदेहीच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि म्हणतात, "वैदू तुझ्या प्रामाणिकपणावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे बाळा." आता प्रेक्षकांनो इकडे वैदेहीला समजवायचं चाललंय, तर इकडे सूर्य आता घरात आलाय. "बायो, ए बायो" असं तो विचारतोय. तर "जनी आई, अगं बायो कुठे आहे?" तर इकडे ना, "काय रे, काय झालं तुला?" तर "बायो कुठे आहे सांग ना गं," असं सूर्या विचारतो. तर "झोपली असं ती," असं ती आजी सांगते. तर आता प्रेक्षकांनो सूर्या जात असतो तिकडनं तोपर्यंत, "अरे इकडे ये, तू बस रे माझ्याजवळ. ये असा बस रे. काय झालं बाबा तुझं?" असं आजी विचारते आणि म्हणते, "काय झालंय रे तुला?" केसावरनं हात-बीत फिरवते आणि म्हणते, "जनी आई, तू काय एक विचारू?" तर "या देसाई आणि तांडेलांचं काय वैर आहे नक्की? असं काय घडलं होतं 25 वर्षांपूर्वी?" असं सूर्या विचारतो. तर जनी आई ना नुसतं हसते बरं का आणि म्हणते, "जे झाला ते गंगेला मिळाला. तू कशाक विचार करतोस रे त्याचा?" असं म्हणते बरं का. तर सूर्या म्हणतो, "म्हणजे तू पण माका कायच नाही सांगणार तर?" तर जनी आई म्हणते, "तसं नाही रे, तसं नाही. सूर्या हे बघ, काय आहे ना, एक सांगू का मी तुला? ऐकशील माझं?" तर सूर्या हो म्हणून मान डोलावतो. जनी आई म्हणते, "हे बघ, बरे वाईट येळ ना सगळ्यांवर येत असते रे. पण येळ वाईट आल्यावर जो शांत राहतो, जो विचार करतो, तो खरा माणूस बघ." असे ते जनी आई म्हणते आणि ते "तू ना तुझ्या बापशीचं वारसो घे. तुझ्या आऊशीचा वारसो घेऊ नकोस. इला लक्षात." असं पण म्हणते बरं का. तर सूर्या हसतो तिच्याकडे बघून, कारण तिनं जनी आईनं नक्कल केलेली असते बयोची आणि म्हणते, "तू उगीच आपला विचार करत बसते. ये मांडीवर जरा, शांत झोप बाबा. नको कसला तू विचार करूस." असं म्हणत ना इकडे सूर्याला जवळ घेतलं या जनी आईने. म्हणजे आता पण त्याला काही कळलेलं नाहीये प्रेक्षकांनो, की नेमकं काय झालेलं आहे 25 वर्षांपाठीमागं ते. पण वेळ आल्यावर नक्कीच कळेल असं वाटतंय. सध्या तरी सूर्याला शांत करायचं काम या जनी आईनं केलेलं आहे. तर इकडे वैदेही म्हणतीये, "ती सगळी माणसं माझ्या अंगावर धावून आली. मी म्हणजे मी खूप घाबरले होते हो बाबा, मी खूप घाबरले हो बाबा," असं म्हणते सारखं वैदेही. आणि बाबा म्हणत असतात, "बाळा हे बघ, माझ्या डोळ्यात कायम तुझ्याबद्दल विश्वासच दिसेल आणि दिवसेंदिवस तो विश्वास वाढतच जाईल. कारण तुझ्यासारखी कर्तृत्ववान, स्वतःच्या कर्तव्याविषयी प्रामाणिक असलेली मुलगी शोधूनही सापडणार नाही बाळा. तुझ्यासारख्या मुलीचा मी बाप आहे. मला कायम तुझ्याबद्दल अभिमानच वाटणार आहे बाळा." तर इकडे आत्या पण म्हणते, "व्हय तर, अगं वैदेही तुका माहिती असा का, मी रस्त्यान जाताना तर डॉक्टर मॅडमची आत्या म्हणून लोक ओळखतात माका आणि हमका माहिती असा आमची वैदू कधीच चुकणार नाही ते." असं दोघं मिळून समजावतायत. आत्या पुढे म्हणते, "आणि तुका माहिती असा तू जे काम करतेस ना तर ह्या जगातला ना सर्वात जबाबदारीचं काम असा आणि जेवढी जबाबदारी मोठी ना तेवढा प्रवास खडतर असतो बाळा आणि जेवढा प्रवास खडतर तेवढे अनुभव आणि ह्या जगात अनुभवाशिवाय दुसरा गुरु नाही बघ जगामध्ये." असं आत्या समजावते आणि म्हणते, "उद्याचा दिवस वेगळा येतलो, काळजी करू नको काय," असं म्हणून समजावते. तर आत्याच्या जवळ एकदा जाते बरं का परत वैदेही आणि म्हणते, "शहाणं आमचं बाळ," असं म्हणत ना आत्या समजावते, बाबा सुद्धा समजावतात. जरासं खूपच इमोशनल वातावरण झालंय बरं का आणि वैदेही पण खरंच खूप इथे घाबरलेली आहे. साहजिक आहे, एखादी व्यक्ती अशी एकदम अंगावर येते, मारामारी होते, हे सगळं प्रकरण अवघडच दिसतंय. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागात त्याच्यापेक्षा डेंजर प्रकरण दिसणार आहे. कारण इकडे ना दगड दगड आलेला आहे वैदेहीच्या घरामध्ये आणि त्याच्यावर काहीतरी 25 वर्षा पाठीमागचं गोष्ट दिसतीये. तरी ते वैदेही आता सूर्याला फोन करायचा प्रयत्न करतीये. पण तोपर्यंत इकडे 25 वर्ष झाली आणि अजूनही देसाई जितीयेत म्हणत बयो स्वतःला मारून घेते आणि बयो इकडे सूर्याकडे कसलं तरी वचन मागते. देसाई आणि तांडेलांचं वैर वाढत जाणार की सूर्या ते वैर मिटवणार? नेमकं काय घडणार ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.